1 1/2 प्लस 3 1/4 या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची. हे दोघे काय आहेत? मिक्स फ्रॅक्शन आहेत. कोणते फ्रॅक्शन आहेत? मिक्स फ्रॅक्शन. तर मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागतं सांगा बरं मला. 1/2 चं कन्व्हर्जन इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करायचं. तर इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करायचं असेल तर काय करायचं? या 2 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं, त्यात ऍड करायचा 1. 2 इंटू 1 2 प्लस 1 3/2. बरोबर आहे का आरोही? आरोही 1/2 या फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये केलं, 3/2 झालं. बरोबर आहे का? मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायला विचारलेलं नाहीये, मी विचारलं तेवढंच सांगा. इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता 3 1/2 चं कन्व्हर्जन करू ओवी आहे. 3 1/4 काय करायचं? हा डिनॉमिनेटर आणि हा होल नंबर दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यात ऍड करायचा हा न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर आहे तसा ठेवायचा. 3 इंटू 4 12, 12 प्लस 1 13/4. ओके. काय मिळालं गायत्री? विराज ढोक. इम्प्रॉपर मध्ये कन्व्हर्जन केल्यावर आपल्याला मिळालं, याचं कन्व्हर्जन मिळालं 3/2 आणि याचं कन्व्हर्जन मिळालं 3/4. आता दोघांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. दोघांची ऍडिशन करायची. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे का गायत्री हराळ? दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. बघा 2 आणि 4 दोघांचा डिनॉमिनेटर सेम नाही. तो सेम करायचा. सेम करायचा, नाहीतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 इंटू 4 किती झाले सांगा मला. 3 इंटू 4 किती झाले? 12. नंतर 2 इंटू 13 26. नंतर दोन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 4 8. 12 आणि 26 किती होतात? कार्तिक भागवत 12 आणि 26 किती होतात? श्रुती खुशी पाटील 38 आणि येथे आहे 8. दोघे 38 आणि 8 कोणाच्या टेबलमध्ये आहे? स्वराज पाटील. स्वराज पाटील 28 आणि 10 दोघांना डिवाइड होणारा हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता? दोघांना 2 ने डिवाइड होतंय. 2. प्राची जाधव 38 ला 2 ने डिवाइड केलं 19. 8 ला 2 ने डिवाइड केलं 4. आपल्याला आन्सर मिळालं 19/4. फायनल आन्सर मिळालं 19/4. यामध्ये 1 आणि 1/2, 3 आणि 1/4 हे वेगळे वेगळे आहेत. अर्पित हा 1 होल नंबर आहे, 3 होल नंबर आहे, 1/2 आणि 1/4 फ्रॅक्शन आहेत. गायत्री हराळा 1/2 1/4 फ्रॅक्शन आहे आणि 3 आणि 1 होल नंबर आहे. दोघे सेम आहेत का वेगवेगळे आहेत सांगा बरं मला. स्वराज पाटील होल नंबर आणि फ्रॅक्शन वेगवेगळे असतात का सेम असतात? दोघे वेगळे वेगळे आहेत. बोथ आर डिफरंट. बोथ आर डिफरंट आणि दोघांना आपण मिक्स लिहिलंय. दोघांना एकत्र लिहिलेलं आहे का? राईट टुगेदर 1.5 होल नंबर आणि फ्रॅक्शन दोघांना जर एकत्र लिहिलं, मिक्स लिहिलं, म्हणून त्याला मिक्स फ्रॅक्शन म्हणतात. समजलं आता मिक्स फ्रॅक्शन कशाला म्हणायचं? वॉटर अँड मिल्क. जसं वॉटरला तुम्ही होल नंबर समजायचं
आणि 1/2 ला फ्रॅक्शन, म्हणून त्याला मिक्स फ्रॅक्शन म्हटलंय. ओके, मिक्स फ्रॅक्शन का म्हटलं लक्षात आलं असेल. आता या मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, ज्यांना नाही समजलं त्यांनी लक्ष द्या. भारत हा आहे 1 होल नंबर, पूर्ण संख्या म्हणतो, आणि 1/2 आहे फ्रॅक्शन. याचं कन्व्हर्जन कशात करायचं. गायत्री हराळ, तुला माहिती आहे, थोडा वेळ दे. एवढं झालं की घ्यायचंच आहे आपल्याला. या 2 आणि 1चं मल्टिप्लिकेशन करा. कोणाचं, डिनॉमिनेटरचं आणि होल नंबरचं मल्टिप्लिकेशन करा. किती, त्यात कोणाला ऍड करायचं, न्यूमिरेटरला ऍड करायचं. किती झाले, 3 झाले का. 2 × 1 2 + 1 3, आणि डिनॉमिनेटर आहे तसा ठेवा, 3/2. 3/2. ओके, 3/2 पर्यंत सगळ्यांना समजलं का, सांगा पटकन मला. 3/2 पर्यंत समजलंय का. 3 1/4. चला हे सॉल्व करा, सगळ्यांनी सॉल्व करायचं. ज्याला नाही समजलं त्यांनी मला विचारायचं. 4 आणि 3चं मल्टिप्लिकेशन करा, त्यात ऍड करा 1. 4 3 12 + 1 13/4. याचं झालं 3/2, आणि याचा आलाय इम्प्रॉपर फ्रॅक्शन 13/4. ओके, श्लोक टुडे, श्लोक पवार, सगर इथपर्यंत समजलं. सगर, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे का. देर आर 2 फ्रॅक्शन, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे का. नाही. डिनॉमिनेटर सेम नसेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2 फ्रॅक्शन असताना. इफ देर विल बी 2 फ्रॅक्शन, वी विल डू क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड मल्टिप्लिकेशन. 3 × 4 12, 2 × 13 26. दोघांची ऍडिशन आहे म्हणून ऍडिशन लिहिलंय. नंतर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 8, 38/8. दोघांना डिवाइड होणारा एससीएफ कोणता, तन्वी. दोघांना 2 ने डिवाइड होतंय. 2 ने 38 ला डिवाइड केलं 19, 2 ने 8 ला डिवाइड केलं 4, 19/4. लोवेस्ट फॉर्म आहे का रे हा. 38/8 हा 19/4 लोवेस्ट फॉर्म आहे का याचा. यस, संक्षिप्त रूप, लोवेस्ट फॉर्म. काय करायचं, या 6 डिनॉमिनेटर आहे, या 6चं आणि 4चं मल्टिप्लिकेशन करा. त्यात ऍड कोणाला करायचं, 3 ला ऍड करायचं, आणि 6 आहे तसा ठेवायचा. 6 × 4 24 + 3 27/6. याचा लोवेस्ट फॉर्म मिळेल का श्लोक तुबे. याचा लोवेस्ट फॉर्म आपल्याला मिळेल का. संक्षिप्त रूप मिळेल ना रे श्लोक तुबे. 27 आणि 6 कोणाच्या टेबलमध्ये आहे. गायत्री हराळ, शिवराज, पल्लवी झाडे, खुशी पाटील. 27 आणि 6 3च्या टेबलमध्ये बघा. 3 ने 27 ला डिवाइड केलं 9, 3 ने 6 ला डिवाइड केलं 2, 9/2 मिळाला बघा. आता मला एक विचारायचं, 27/6 आणि 9/2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे का. हे सगळे सेम आहे का मला सांगा. 1 2 3, सगळ्यांची व्हॅल्यू सेम आहे, फक्त फॉर्म वेगळा आहे. काय वेगळा आहे, फॉर्म. श्रेयस ठाकरे बघ, हर्षद इकडे बघा, हर्षद. हर्षद, 3 1/4 च कन्व्हर्जन इम्प्रॉपर मध्ये करा. चला, काय येतं प्रणिती तिवारी, व्हेरी गुड प्रणिती तिवारी. कुंजल जगताप चुकलं. 3 1/4 च इम्प्रॉपर मध्ये कन्व्हर्जन सांगा पटकन. सांगा, सगळ्यांनी सांगा. 4 × 3 12 + 1 13/4 आलं का. श्रुती, श्रीषा, 13/4 आलं का श्रीषा. श्रेयस उगले. आता 2 5/6 च कन्व्हर्जन इम्प्रॉपर मध्ये करा.
6 × 12, 12 + 5, 17/6 आलंय का? श्रेयस उगले, श्रीशा, खुशी पाटील. चला, इथपर्यंत समजलं? येथपर्यंत समजलं का? श्रेयस कांबळे ओके, शौर्य बारे, खुशी पाटील बर. चला आता काय करायचं, यांचं कन्व्हर्जन आपण इम्प्रॉपर मध्ये केलं. 13/4 आणि 17/6 दोघांचं कन्व्हर्जन आपल्याला आता आपण इम्प्रॉपर मध्ये केलं. श्रेयस उगले, आता इफ देअर विल बी टू फ्रॅक्शन व्हॉट विल यू डू? येथे दोनच फ्रॅक्शन आहे आणि त्यांचे आपल्याला ऍडिशन करायची. दोघांचा डिनॉमिनेटर डिफरंट. यू विल क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करा. सिद्धिका सर, 13 × 6 किती होतात? 78. मध्ये प्लस लिहायचं दोघांचं, हे प्लस. 4 × 7 17, 68. नंतर फायनली डिनॉमिनेटर 4 × 6 24. 78 आणि 68 किती होतात? कार्तिक भागवत, ऋषिकेश बाजीराव, 78 आणि 68 ची ऍडिशन कर. ऋषिकेश, 146 डिवाइड बाय 24. दोघांना डिवाइड होणारा हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता? दोघांना डिवाइड होणारा नंबर आहे 2. याला फक्त 2 नेच डिवाइड होतंय दोघांना, कारण लास्टला 6 आणि 4 आहे. 4च्या टेबलमध्ये नाहीये, 2च्या टेबलमध्ये नाहीये. 2च्या टेबलमध्ये आहे दोघे. 2 ने 146, 73, 24 ला डिवाइड केलं 2 ने 12, 73/12. समजलं का? मला सांगा, ही जी पुन्हा काय करायचं, या दोघांचं इम्प्रॉपर मध्ये कन्व्हर्जन करा. 3 1/4, 4 × 3 12 + 1 13/4 झाला का? श्रेयांश, याचं कन्व्हर्जन 13/4 आलंय का? कल्याणी गिरगे, खुशी पाटील, 13/4 आलं का? युक्ता गाडगे, पूर्वी राख. मायनस कोणाला करायचं? 2 6/7 ला. 7 × 2 14 + 6 20/7 आलं का मुलांनो? थांबा थांबा, 7 × 12. हा हा हा, 20/7. आता दोघांची सबट्रॅक्शन करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. प्राची जाधव, काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना 13 × 7 किती होतात सांगा पटकन मला. पटकन मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आपल्याला. कल्याणी गिरगे, गुणाकार पटापटा आला पाहिजे पटकन. इट्स अ फास्ट प्रोसेस. 91. 4 × 20. दोघांमध्ये मायनस आहे, मायनस लिहायचं. 80. नंतर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 28. 91 - 80 किती होतात? 11. खुशी पाटील, 11. आणि 28 आहे तसा ठेवा. आता 11 आणि 28 कोणाच्या टेबलमध्ये आहे का? दोघांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे का दोघांचा? नाही, नो. याचा अर्थ फायनल आन्सर मिळाला आपल्याला 11/. काय करायचं? इम्प्रॉपर मध्ये कन्व्हर्जन करा. 4 1/5 इम्प्रॉपर मध्ये किती होतात सांगा पटकन. 5 × 4 + 1 21/5. आणि 2 7/11 चं कन्व्हर्जन सांगा. 29/11. बरोबर आहे का? सक्षम, कार्तिक भागवत, श्रवण. येस, दोघांची सबट्रॅक्शन करायची. आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 21 × 11 किती होतात सांगा पटकन मला. 21 × 11 किती होतात? अरे, 21 × 11 231. यस निर्जा पाटील, व्हेरी गुड. मल्टिप्लिकेशन फास्ट आलं पाहिजे बघा. 29 × 5 -145. आणि 11 × 5
55. 231 मायनस 145 किती होतात? 231 मायनस 145 किती होतात? करून बघा. युक्त गाडगे 86 आणि हे 55. या दोघांचं सबट्रॅक्शन आलं 86 आणि हे 55. दोघे कॉमन नंबरच्या टेबलमध्ये आहे का शर्वी? नाही. याचा अर्थ फायनल आन्सर मिळालं 86/55. वेदांत कोटले. समजलं का?